श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला अशा काही झाडांविषयी माहिती देणार आहोत जी झाडे आपल्या घरासाठी शुभ मानली जातात. आपल्या घरामध्ये अनेक अडचणी किंवा पैसा येतो पण टिकत नाही, आपल्या मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही किंवा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या घरामध्ये दिसून येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा, ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या मिटून जातील. तर तो उपाय कोणता आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, अशोकाचे झाड आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. या झाडाची पाने खूप वेळा धार्मिक कामामध्ये पूजेसाठी वापरली जातात आणि अशोकाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये एक पवित्र झाड सुद्धा मानले जाते. तसेच अशी खूप झाडे आणि वनस्पती आहेत जी अत्यंत पूजनीय आहेत आणि त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार अशा वनस्पती लावल्याने आपल्याला शुभ फळ मिळते. आपण येथे अशा झाडांची माहिती जाणून घेणार आहोत. तर पहा, अशोकाच्या पानाचा काही वस्तू उपयोग आपण जाणून घेणार आहोत. या 5 टिप्स तुम्हाला जरूर फॉलो करायची आहेत. तर टिप्स नंबर 1 आहे, अशोकाची पाने घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा होते. त्यासाठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी 11 अशोकाची पाने एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरात पैसा टिकून राहतो. तर दुसरा उपाय आहे, अशोकाच्या झाडाची मुळे. अशोकाच्या झाडाची मुळे धन प्राप्तीसाठी खूप उपयुक्त मानले जाते. तर त्या झाडाची मुळे घरी आणायची आहे आणि त्याची मुळे स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घराच्या उत्तर दिशेला ठेवायची. असे केल्याने तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडणार नाही. तिसरा उपाय आहे, तुम्हाला जर व्यवसायात वाढ हवी असेल तर अशोकाच्या पानाची माळ बनवून तुमच्या कार्यालयात किंवा दुकानी मुख्य दरवाजावर टांगून ठेवावी. असे केल्याने तुमच्या व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत जाईल. आणि चौथा उपाय आहे, जर तुमच्या मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही, त्यांना अभ्यास करायची अजिबात आवड नाही, अशा मुलांनी अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करावी. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने त्यांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली नोकरी मिळण्यास मदत होते. आणि शेवटचा 5वा उपाय आहे, जर आपण अशोकाच्या झाडाला रोज पाणी अर्पण केल्याने देवी भगवती मातेचा आशीर्वाद सोबत राहतो. शास्त्रानुसार जे लोक नियमितपणे अशोकाच्या झाडाला पाणी देतात त्यांना मानसिक आजार, घरातील वाद किंवा कर्ज असेल तर सर्व समस्यापासून तो मुक्त होतो. यासोबतच अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.